मित्रांनो, आपलं स्वागत आहे MPSC विजन 30 या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहे वाघांच्या संख्येत राज्यात 4थ्या स्थानी आहे, तर महाराष्ट्रात 444, तर देशात 3682 वाघ. लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली. महाराष्ट्रासह देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या दर वर्षाला वाढत असून महाराष्ट्रात 444 तर देशात 3682 वाघ आहेत. मध्य प्रदेशात सर्वाधिक 785 वाघ आहेत. 563 वाघांसह कर्नाटक दुसऱ्या तर महाराष्ट्रात 4थ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी लोकसभेत सांगितले की देशात वाघांची संख्या वर्षाकाठी 6% दराने वाढत आहे. 2006 मध्ये देशात 1411 वाघ होते. 2022 मध्ये ही संख्या 3682 वर पोहोचली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने लॉजिस्टिक सहकार्य, मर्यादित अधिवास, हस्तक्षेप आणि मानक कार्यप्रणालीचे पालन करण्यावर भर दिल्यामुळे वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. यात बोर, मेळघाट, नवेगाव, नागझिरा, पेंच, सह्याद्री आणि ताडोबाचा समावेश आहे. सर्वाधिक वाघ मध्य प्रदेश 785, कर्नाटक 563, उत्तराखंड 560, महाराष्ट्र 444. वाघांची संख्या. वर्ष देश महाराष्ट्र. वर्ष 2006 साली देशामध्ये 1411 तर महाराष्ट्रात 103 वाघ होते. 2010 साली देशात 706 वाघांची संख्या होती, तर महाराष्ट्रात 169. तीच 2014 मध्ये 226 देशामध्ये, तर महाराष्ट्रात 190 वाघांची संख्या आहे. 2018 साली देशात 2967 तर महाराष्ट्रात 312. 2022 साली 3682 वाघांची संख्या होती, तर महाराष्ट्रात 444 वाघांची संख्या होती. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा.